आयसीसी इम्रान पठाण विपक्ष असतील भाईजान 11 या संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आयसीसी इम्रान पठाण या संघाला लागला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं गेलं फलंदाजीसाठी भाईजान 11 या संघाला. तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत इम्रान काझी आणि सिद्धांत पवार. गोलंदाजी ट्रॅकवर रमजान सोलकर आले. एक अनुभवी असे गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. एक सिद्धांत पवार एक रत्नागिरी जिल्ह्यातील मोठं नाव आपल्याला समोर पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा यांनी सुद्धा गाजवल्या. तसा सिद्धांत पवार स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. इम्रान काझी हे सुद्धा एक मोठं नाव. इम्रान काझी 5चा इशारा स्टार्टचा आणि दुसऱ्या सामन्याला लगेचच मित्रांनो सुरुवात होते. जोरदार टाळ होऊ द्या. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरा सामना रमजान सोलकर नवी गोलंदाज एक अनुभवी असे गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला सिद्धांत पवार साठी पहिला चेंडू फिश करत असतावेळी पॉवर प्लेचा षटक. 2 खेळाडू फक्त मैदानाच्या सर्कलच्या बाहेर बाकी सर्व सर्कल मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तिथून कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 2 धावेच्या मदतीने संघाचे इथे धाव फलक पाहायला मिळतील आपल्याला. चांगला फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हर तिथे क्षेत्ररक्षक तैनात नव्हती. बरोबर तटीय सर्कलच्या वरतून मारलेला चेंडू 2 धावा तिथून मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने धावांचा ते पाहायला मिळतो आपल्याला. थोडंसं कानमंत्र दिलं जाईल कारण आपण पाहिलं गेलं तर एक भाईजान 11 या संघामध्ये एक असे मोठमोठे दिग्गज असे खेळाडू पाहायला मिळतील. सिद्धांत पवार इम्रान काझी जितू चालकी असतील स्मितेश बोरकर श्रेयस कांबळे असतील असे योगेश बनबी मयंक पवार तसेच अनेक असे खेळाडू आपल्याला भाईजान 11 संघामध्ये पाहायला मिळतील. तसेच समोरच्या संघाचा जर विचार केला तर रमजान दादा असतील तसेच शिवम नागवीकर असतील तब्रीज काझी असे सलमान असतील असे आशिष मोहिते असतील असे चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. प्रतिभार संघाचा जर विचार केला तर चांगले फलंदाज गोलंदाज दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे हा सामना एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये याचा पहिला दिवस या स्पर्धेचा चांगलं देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं आहे. सोमेश्वर मोल्ला यांच्या माध्यमातून हे सर्व स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन अप्रतिम आयोजन आणि आजचा पहिल्या दिवसातील दुसरा सामना खेळला जातोय तो म्हणजे आयसीसी इम्रान पठाण आणि आयसीसी इम्रान पठाण विपक्ष असतील भाईजान 11 संघ. श्रेयस कांबळे चला लगेचच सामना चालू करायचा आहे. पंच धावसंख्येचा जर विचार केला 2 या धावसंख्येची जाऊन पोहोचली आहे. रमजान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला सिद्धांत असतील सिद्धांत पवार. यावेळेस चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. एक्स्ट्रा कव्हरवरून फटका जरूर लगावला होता. तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 4 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचली आहे. रमजान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला सिद्धांत पवार.
एक मोठं नाव या रत्नागिरी जिल्ह्यातील, परंतु एक अनुभवी असे खेळाडू रमजान सोलकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात आहे. नाश्टकीनीला इम्रान काझी यावेळेस अगदी अचूक टप्प्यात चेंडू होता, परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर पोहोचला. वाईट बॉलचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर केले. पंचांना 22वा नियम वापरावा लागला आणि तिथून एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. जर समोरच्या संघामध्ये चांगली गोलंदाजी जयेश असतील, शिवम असतील, तसेच आशिष मोहिते असतील, सलमान असतील, तबरेज काझी असतील, यावेळेस झेलची शक्यता असेल. झेल टिपला जाईल का? परंतु नाही, ते मात्र झेल सोडला गेलाय. मोठे जीवदान पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत पवार याला. एक मोठा गडी माघारी परतला असता, परंतु एक मित्र खूप मोठी अशी गलती केलीस मला वाटतं, कारण एक मोठं नाव, एक चांगला फलंदाज बाद होत होता, परंतु झेल निसटला गेला आणि त्याचा फलंदाजीने फायदा उचलला. तिथून एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावेल. 6 या धावसंख्येवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आता. मात्र इम्रान काझी थोडंसं गाठ घेतावेळी पंचांकडे पाहायला मिळतात. एक दोन्ही गोलंदाजांनी फलंदाजाचा विचार केला तर एकाच संघामधून खेळत असतात सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये, परंतु आज प्रतिभार संघ इथे काय मिसस्टँडिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? परंतु इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 6 धावांचा अप्रतिम असा फटका चेंडूला पाठवून दिलाय. सरळ बॅटचा केला वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. चेंडू सीमा पार. षटकार डिले. अप्रतिम फटका लगावला गेला इम्रान काझींच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रमजान टू इम्रान. चांगला फटका चेंडूला पाठवून दिलाय. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी अप्रतिम फटका. इम्रान काझी ऑन फायर होताना पाहायला मिळतात आहे. ऑन फायर. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये इम्रान काझी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आपल्याला. एक मोठे फटके, 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार केले गेले. रमजान सोलकरच्या गोलंदाजीवरती मोठे प्रहार आणि चेंडूला सरळ पाठवून दिले. यावेळी मिड विकेट काऊ करण्याच्या डोक्यावरून चेंडू सीमापार. षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 6 ने पुढे सरसावेल. 18 या धावसंख्येवरती बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय भाईजान 11 संघ प्रथमदा फलंदाजी करत असलेले पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती चालू असताना आपण पाहतोय. थोडेसे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आपण पाहतोय. तबरेज काझी यांच्या माध्यमातून थोडासा दबाव धरून निर्माण करायचा. इथे काय मिसस्टँडिंग स्ट्रोक फटका बसला. जयेश ट्रॅव्हल इथे मात्र झेल खाली पकडला जाईल. झेल आणि संपला मात्र इम्रान काझी यांचा खेळ. पहिला धक्का, पहिला हादरा. इम्रान काझी बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये इम्रान काझी नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जातावेळी पाहायला मिळतं. 2 षटकार जरूर लगावले इम्रान यांनी, परंतु इथे मात्र प्रत्युत्तर दिलं गेलं. जर रमजानचा विचार जर केला तर रमजान एक अनुभवी असे गोलंदाज, त्यांना सुद्धा माहीत आहे की चांगले फटके लगावतावेळी कसा गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि तेच प्रत्युत्तर दिलं गेलं आणि चांगला झेल टिपला गेला झेलच्या माध्यमातून. फलंदाज इम्रान काझी. पहिला धक्का, पहिला हादरा मात्र भाईजान 11 संघाला पाहायला मिळाला इम्रान काझीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज स्मितेश बोरकर, हे सुद्धा एक मोठं नाव चिंचकरी गावातून आज नावारूपाला आलेला हा फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून स्मितेश बोरकर यांची ओळख या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. तेच स्मितेश बोरकर या लीगच्या माध्यमातून भाईजान 11 संघाचं प्रतिनिधित्व करतावेळी फलंदाजीसाठी नाश्टकीनीला पाहायला मिळतात. नाश्टकीनीला सिद्धांत पवार, हे सुद्धा एक मोठं नाव. कुर्तेली गावचा एक अष्टपैलू खेळाडू
अलकुरतडे संघाकडून कायम प्रतिनिधित्व करत असतात, परंतु आज इथे भाईजान 11 संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी पाहतोय आपण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आरकम, नवीन गोलंदाज आरकम आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आरकम. सिद्धांतसाठी पहिला चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय, फटका, मिसस्टँडिंग स्ट्रोक. जयेश झेल खाली पोहोचले गेले, पकडला जाईल झेल आणि संपलाय मात्र सिद्धांत पवार याचा खेळ. बॅक टू द पवेलियन. सिद्धांत पवार, दुसरा धक्का बसलाय भाईजान 11 संघाला सिद्धांत पवारच्या रूपामध्ये. मोठा धक्का पुन्हा एकदा डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सिद्धांत पवार नावाचं वादळ पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालं. मिसस्टँडिंग स्ट्रोक खेळला इथे गेला सिद्धांत पवारच्या माध्यमातून आणि फलंदाज सिद्धांत पवार माघारी परतले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कांबळे, या पंचक्रोशीची रण मशीन म्हणून ज्याला ओळखलं जातं श्रेयस कांबळेला, तो श्रेयस कांबळे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नवीन फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आरकम ऑन बॉलिंग मार्क पाहायला मिळतील. श्रेयस कांबळे यावेळी सपोर्टा चेंडू होता, हलक्या त्यांनी दिशा दिली चेंडूला. मात्र इथे मात्र काय करताय, हलक्यावरती घेतलं होतं मात्र श्रेयस कांबळे रनआउट स्वरूपात, धावचित स्वरूपात इथे मात्र बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतात आहे. फलंदाज श्रेयस कांबळे बॅक टू द पवेलियन. तिसरा धक्का बसलाय भाईजान 11 संघाला श्रेयस कांबळेच्या रूपामध्ये. डीजे. नवीन फलंदाज जितू चालकी, मॅनपॉप चालकीवाडी. एक डावखुरा त्याचा फलंदाज करण वणवी फॅन पाहायला मिळतील. जितू चालकी मित्रांनी जर या खेळाचा विचार केला ना तर याची लग्न 2 दिवसावरती येऊन टेपलाय, परंतु ही क्रिकेटची एक आवड, जी एक निवड असते क्रिकेटची, ते आपल्याला जितू चालकीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळी टप्प्याचा चेंडू होता, फुलटा चेंडूला फिरकावून धरून दिला. इथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा बीट झाला, नैसर्गिक अडथळा निर्माण झाली. चेंडूला पाठवून दिला स्मितेश बोरकरच्या बॅटमधून एक असा दणदणीत असा कणकणीत असा चौकार. 4 धावा, 4 धावेच्या माध्यमातून धावसंख्या आता 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. भाईजान 11 संघ फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर चालू आहे. नाणेफेकीचा कौल जरी जिंकला ICC इम्रान पठाण या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले आहे. यावेळी स्मितेश बोरकर ऑन फायर, परंतु चेंडू ट्रॅव्हल होत आहे डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. काय यावेळी नक्कीच पट्ट्यात आला, आम्ही कार्यक्रम नक्कीच करणार. स्मितेश बोरकर चेंडूला पाठवून दिलाय, मिड विकेट काव करण्याच्या डोक्यावरून चेंडू सीधी मार्गाच्या पलीकडे. थोडंसं मला वाटतं सिद्धांत पवार बाद झाल्यानंतर जो पेशर होता, परंतु इथे पेशर नाही, इथे मात्र
आडव्या बॅटचा केला होता वापर. स्मितेश बोरकर ऑन फायर. पुन्हा एकदा झेलची शक्यता. इथे मात्र पकडला जाईल अरमानच्या माध्यमातून झेल आणि संपलाय मात्र स्मितेश बोरकर याचा खेळ. एक मला वाटतं थोडीशी घाई गेली स्मितेश बोरकरच्या माध्यमातून फलंदाज स्मितेश बोरकर बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतात आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोचले 29 धावा. भाईजान 11 संघ फलंदाजी करत असताना आतापर्यंत मला वाटतं 4 विकेट गमावले गेले आहेत. 29 धावा. नवीन फलंदाज ऋषी बोरकर आलेत. खास मुंबईवरून या स्पर्धेचा माध्यमातून खेळण्यासाठी इथे आलेत. अरमान काझी आणि बॉलिंग मार पाहायला मिळेल. जितू चालके स्ट्रायकिंगला यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदीच खोलवर टप्पा. जितू चालके थोडीशी बीट झाले. इथे बिरकावून देण्याचा प्रयत्न जरी होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची तिथून जरूर होते सांगता. धावसंख्या मात्र 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. आता मात्र आतापर्यंत 4 विकेट गमावले गेले. 4 गडींच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. 29. यावेळी चुकता प्रयत्न चेंडू होता. बिरकावून देण्याचा जरूर प्रयत्न होता. इथे 1 धाव कंप्लीट केली जाईल. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे सरसावले. 30 या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या आतापर्यंत. चांगली गोलंदाजी परंतु फलंदाजी स्मितेश बोरकर चांगली करत होते. इम्रान काझी चांगली करत होते परंतु थोडंसं थांबून खेळायचं विकेट ठेवून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न नाही केला परंतु यावेळेस चुकता प्रयत्न चेंडू बिरकावून जरी दिला. इथे मात्र पकडला जाईल झेल. जेएसच्या माध्यमातून 3रा झेल टिपला गेला आहे आणि संपला मात्र जितू चालके यांचा खेळ. जितू चालके बॅक टू द पॅव्हिलियन पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेर जाता वेळी जितू चालके चांगला अप्रतिम झेल पाहायला मिळाला. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अप्रतिम झेल टिपला गेला जितू चालके. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले योगेश बनबे. हे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू योगेश बनबे हे मैदानावरती दाखल केलं गेलं आहे. कारण आता दबाव जरी निर्माण झाला. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. थोडीशी मला वाटतं घाई केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. विकेट ठेवून खेळणं गरजेचं असेल परंतु इथे काय घडतंय ते चेन्नई डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल झालाय. 2200 रुपयामध्ये थोडेसे यष्टी रक्षक अरमान तिथे बीट झाली. आरकम थोडीशी बीट झाली आणि तिथून चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या 1 ने पुढे सरसावली 31 या धावसंख्येवरती. पण पाहतोय ग्रामीण क्रिकेट पाहिलं जाते अनेक भागांमध्ये. कुर्तळे गावाचं मध्ये ट्रॉफी झाली त्यानंतर इथे काय झेलची शक्यता. अमोल इथे झेल खाली पकडला जाईल झेल इथे मात्र आणि संपलाय मात्र योगेश बनबे यांचा खेळ. ते मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. धावा इथे इम्रान काझीने चांगली सुरुवात करून दिली. सिद्धांत जर स्मितेश बोरकर यांनी चांगली सुरुवात करून दिली परंतु इथे विकेटवर विकेट टाकली जात आहेत. थोडंसं विकेट ठेवून खेळणं गरजेचं आहे भाईजान 11 या संघाला. परंतु इथे तसं चित्र पाहायला मिळत नाहीये. ते मात्र विकेट टाकली जात आहेत. फलंदाज योगेश बनबे
बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज सज्जात आलेत. थोडेसे खराब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आहे, कारण धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन थांबले. चांगली गोलंदाजी ICC इम्रान पटेल या संघाचे पाहतोय आपण. सज्जात नवीन फलंदाज सज्जात आला. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता, फिरकावून देण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. क्षेत्र फॉलोथ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अरमानच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची जरूर सांगतो झाले. धावसंख्या मात्र 31 या धावसंख्येवरती पाहायला मिळाली आपल्याला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा भाईजान 11 संघ. डीजे पंचन करून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतो, म्हणजे इथे फलंदाजाने बॅटिंग पॉवर प्ले घेतले जात आहे. 3 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर असतील, बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतील. अजय पवार आदरणीय अजयजी बॉलरचं नाव काय? नवीन गोलंदाज मनीष आलाय. मॅनपॉम सोमेश्वर. मनीष यंगस्टर सोमेश्वर संघाचं प्रतिनिधित्व करत असतो मनीष. यावेळेस चांगला चेंडू होता, पायावरती चेंडू आदला, इथून अपील केलं गेलं आरकमच्या माध्यमातून, परंतु अपील पेटवलं गेलं कारण पायावरती चेंडू आदला होता. तिथून निर्धाव चेंडूची जरूर सांगतो तो मनीष चांगली गोलंदाजी करत होता. आपल्यावर जर विचार केला तर शिवनेरी क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने, तोच मनीष गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. यावेळी सुद्धा टप्प्याचा चेंडू होता, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजी तोपर्यंत धावसंख्येवरती रोखलं जातं, म्हणजेच 31 या धावसंख्येवरती रोखलं गेलं आहे भाईजान 11 या संघाला. चांगली सुरुवात जरूर पाहायला मिळाली. त्यानंतर थोडीशी मला वाटतं फलंदाज थोडेसे माघारी परतले, परंतु यावेळी टप्प्याचा चेंडू इथे पुन्हा एकदा झेलची शक्यता. पकडला जाईल सलमानी झेल आणि पकडला गेला झेल आणि संपला मात्र ऋषी बोरकर याचा खेळ. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयंक पवार दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम कुर्तडी प्रीमियर लीग मध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी केली, अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या. तसा मयंक पवार उगवता सितारा कुर्तडी गावचा मैदानावरती दाखल होत आहेत. असे अनेक काही भागामधून उगवते सितारे पाहायला मिळतात या स्पर्धेनिमित्त. जर विचार केला तर मनीष सुद्धा एक उगवता सितारा सोमेश्वर गावचा तो सुद्धा पाहिला असेल. यावेळी टप्प्याची नीती झेलची शक्यता होती, मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू टन करत सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी अप्रतिम फटका. पहिल्या चेंडूवरती पॉइंट रिझन मध्ये चेंडू किल्ला होता, चेंडू ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावेसाठी. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती, म्हणजे 35 या धावसंख्येवरती. मात्र मनीषवरती थोडासा प्रहार केला गेला, कारण हे चांगलं बॅटल असेल. एक उगवते सितारे दोन्ही गावातून आलेले आज या स्पर्धेनिमित्त पाहायला मिळतात समोरासमोर.
यावेळी टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 7 गडींच्या मोबदल्यामध्ये पाहतोय भाईजान 11 संघ आतापर्यंत 7 गडी माघारी परतले आहे. परंतु फलंदाजीचा विचार केला तर थोडेसे इम्रानने चांगली फलंदाजी केली होती, चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु पुढे चांगली फलंदाजी करणं गरजेचं होतं, परंतु फलंदाज थोडेसे माघारी परतले आहे. यावेळी टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं होतं आणि तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जोरदार टाळ्या होत्या. मित्रांनो, चांगली गोलंदाजी आज सोमेश्वर गावातून एक चांगला उगवता सितारा मैदानाच्या आतमध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे मनीषच्या माध्यमातून. धावसंख्या आता मात्र चावून पुढे सरसावली आहे, म्हणजे 36 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर भाईजान 11 संघ फलंदाजी करत असतावेळी डीजे पाहतो आपण. सज्जातला तर नाश केलेला मयंक पवारला पाहतोय आपण. यावेळी निश्चितच थोडासा अचूक टप्प्याचा चेंडू होता, वाईट बॉलचा इशारा केला होता, परंतु पंचांनी अपील पेटवले गेले. तिथून एक धाव कंप्लीट होईल. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडूची जरूर सांगता येईल तिथे. फुलटा चेंडू यावेळी झेलची शक्यता, परंतु एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला गेलाय, दुसरी धावा कंप्लीट केली जाईल आणि 2 धावा तिथून कंप्लीट केली गेलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 2 धावा तिथून कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 2 पुढे सरसावेल. 39 धावसंख्या जाऊन पोहोचली आता 39. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस केला, चांगला झेल टिपला गेला इथे शिवम नागवेकरच्या माध्यमातून आणि संपलाय मात्र सज्जतेचा खेळ. 8वा धक्का बसलाय भाईजान 11 संघाला सज्जच्या रूपामध्ये. धावसंख्या 39 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत 8 विकेट गमावले गेले आहे. अरमान आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट मोठं विकेट मारा करेल. नजर पहिल्या चेंडूवरती आनंद काटपेट चेंडू केला, समोरच्या दिशेने चेंडू मारला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि ते मात्र फलंदाज माघारी परतावा लागेल. नझीर बॅक टू द पवेलियन, मला वाटतंय निश्चित नझीर बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या धावाचा पाठला करत असताना नझीरला माघारी परतावं लागेल. मोठा धक्का, 9वा धक्का बसला तो म्हणजे नझीर याला. नझीर बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज पंकजवीर अरमान आपल्या षटकातील पुढील चेंडू मयांक साठी स्ट्रायकिंग नेला. मयांक यावेळेस टप्प्याचा चेंडू होता, बिरकावून जरी दिला तिथे चेंडू चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल झाले. एका धावेसाठी एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या मात्र 41 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे.
यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले आणि 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते म्हणजेच ICC इम्रान पठाण या संघासमोर.
मैदानाने विनंती असेल फलंदाज पाठवा. सामन्याला आधीच विलंब झालेलाच आपल्याला विनंती असेल फलंदाज येऊ द्या मैदानावरती लवकरात लवकर. आणि पाठीमागे जे डिक्लेरेशन बॉक्स मध्ये बसलेले आहे त्यांना विनंती असेल की आपण थोडे पाठी जाऊन बसायचं आहे. महबूब आपल्याला विनंती असेल की जरा पाठी जाऊन बसायचं आहे. जो स्पर्धेचा आनंद आपल्याला घ्यायचा थोडा पाठीमागे बसून आनंद घ्यायचा. तर स्ट्रायकिंग एंडला आलाय जयेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आशिष मोहिते. गोलंदाजी ट्रॅकवर योगेश बनबेला दाखल केलं गेलं आहे. योगेश बनबे गोलंदाजी ट्रॅकवर पंचांकडून स्टार्टचा इशारा येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आशिष मोहिते पाहतोय आपण. डावखुरी हाताचा फलंदाज जयेशला पाहतोय आपण. स्ट्रायकिंग एंडला 43 धावांचा पाठलाग करता वेळी पाहतोय आपण. पहिला चेंडू घेऊन 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. योगेशचा पहिला चेंडू घेऊन चांगला चेंडू होता. इथे मात्र थोडासा यष्टीरक्षक बीट झाला. चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये ट्रॅव्हल झाला एका धावेसाठी. तर खातं खोललं जात आहे. 22 सर्वांमध्ये चांगली गोलंदाजी होती परंतु थोडेसे यष्टीरक्षकांकडून साथ न भेटले. सिद्धांत पवार ते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आहे. थोडेसे बीट झाले. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये योगेश बनबेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील योगेश बनबे 43 धावांचा पाठलाग धावसंख्या 1 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. इथे काय करताय इथे मात्र जयेशला माघारी परतावं लागेल. चांगली यष्टीरक्षकांची भूमिका. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसलाय ICC इम्रान पठाण या संघाला. जयेश रूपामध्ये जयेश बॅक टू द पॅव्हिलियन.